आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकाची रंगत चढली असतानाच काँग्रेसनं महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित केला. हा जाहीरनामा माध्यमांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळी मी वाचला, मला असं सांगायचं आहे की हा जाहीरनामा म्हणजे एक फुसका वार आहे. या जाहीरनाम्यामध्ये जे उल्लेख केलेले आहेत ते उल्लेख फक्त जनतेला भुलवण्यासाठी, मतदारांना भुलवण्यासाठी केलेत असं माझं ठाम मत आहे. मुळात केएमटी मधनं मोफत प्रवास हा कन्सेप्टच मुळात हा चुकीचा आहे. कारण केएमटी 10 ते 12 लाखाला रोज तोट्यात आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर केएमटी तोट्यात असेल तर केएमटी फायद्यात कशी येईल हे याच्यामध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही. म्हणजे केएमटी आधी फायद्यात आणूया आणि मग मोफत प्रवास करूया अशा पद्धतीचं असायला पाहिजे, पण ते तुम्हाला कुठं दिसत नाही आहे. पारदर्शी कारभार आम्ही करणार असं आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये दिसून येते, पण हे सुद्धा 100% चुकीचं आहे. या कोल्हापूरमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचा एक कॉन्ट्रॅक्टर आहे श्री प्रसाद वराळे नावाचा. या कॉन्ट्रॅक्टरनं महानगरपालिकेच्या दारात एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. संपूर्ण मीडियाला त्यांनी आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलं की महानगरपालिकेचा कुठला अधिकारी त्याला किती टक्के कमिशन द्यावं लागतं, त्याला किती टक्के भ्रष्टाचार, त्याला किती टक्क्याचं त्याला लाच द्यावी लागते, जाहीरपणे सांगितलं. या त्याच्या जाहीर स्टेटमेंटवर आजपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांनी कुणीही बोललेलं नाही आहे. तारांकित प्रश्न विचारायला पाहिजे होते, अतिशय गंभीर बाब आहे, पण साधी चौकशी करा. केलेल्या चौकशीचं पुढं काय झालंय, त्यामध्ये किती अधिकारी दोषी आहेत, अशा पद्धतीचा कॉन्ट्रॅक्टर जाहीरपणे बोलू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये काय बेस आहे, असा कुठलाही शोधायचा प्रकार यांनी केलेला नाहीये. मग असं असेल तर पारदर्शी कारभार तुम्ही कसं करणार आहे, कसं करणार आहे तुम्ही? तुमच्या कारभाराने बगलबच्च्याला तुम्ही कशा पद्धतीनं आवर घालणार आहे? कारण आतापर्यंत तुमच्याच ताब्यात महानगरपालिका होती, प्रशासन हे 5 वर्षाचं असेल, त्याच्या आधी तुमचा कारभार होता, त्यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये करप्शन झालेलं आहे. त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाही आहे, ही दुर्दैवाची बाब आहे. हद्दवाढीचा प्रश्न घ्या. सातत्यानं कोल्हापूरची जनता हद्दवाढीसाठी रस्त्यावर उतरत आली आहे. मग या निवडणुकीच्याच तोंडावर आम्ही हद्दवाढ करू, आम्ही पाठपुरावा करू, हे सगळ्यात मोठं गाजर या शहरवासियांनी असं म्हणायला काही हरकत नाही. आणि याच्या आधी या हद्दवाढीच्या लढ्यामध्ये सर्वसामान्य जनता, राजकीय पक्षाची लोक ही एकत्रित होती, पण कुठलाही नेता याच्यामध्ये जाहीरपणे भूमिका घ्यायला तयार नव्हता. हे सातत्यानं कोल्हापूरकरांना दिसून आलेलं आहे. शाळा दिवसेंदिवस बंद पडत चाललेत. आजच्या तारखेला मागच्या वर्षीची शाळांची संख्या, चालू वर्षीची शाळांची संख्या अतिशय चिंताजनक आहे. आणि या सगळ्या प्रकारामध्ये बंद पडत असलेल्या शाळा तुम्ही जर डिजिटल करतो म्हणत असाल तर बंद का पडल्या याच्यावरचं पहिला उत्तर तुम्ही द्यावं. तुमच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अर्धा शाळा बंद पडल्या, या चालू 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पुन्हा 3-4 शाळा बंद पडलेल्या आहेत. शाळा बंद ज्या पडत होत्या त्याच्यासाठी त्या बंद पडू नयेत म्हणून तुम्ही काय केलंय, याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लोकांना द्यावं लागेल. आरोग्य व्यवस्था ऐरणीला लागलेली आहे. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल असू देत, वॉर्ड दवाखाने असू देत, तिथं अक्षरशः म्हणजे त्या पेशंटची दुरावस्था होते. तुम्ही याच्याबद्दल कधी आवाज उठवला नाही, ते सुधारण्यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केला नाही. आणि मग निवडणुका आल्या, सत्तेमध्ये जायचंय म्हणून लोकांना काहीतरी सांगावं लागेल, म्हणून लोकांना काहीतरी गाजर दाखवावं लागेल, अशा पद्धतीचा जाहीरनामा जर तुम्ही करत असाल तर मला आवर्जून सांगायचं आहे, कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे. तुम्ही केलेल्या या फसव्या जाहीरनाम्याला, फसव्या नाम्याला जनता बळी पडणार नाही असं माझं ठाम मत आहे. जय हिंद. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.